तर काय म्हणता बी उठू कसं काय उठलो चाललो आपलं काय तर गाय धुवाली आपल्याला दाजू सल्पेट टाकाली आपलं वालं. मग चाललो आपल्या वावरापाशी आलो समजा. मग आलो आणि का बाबाला बैल काढले बाबानं आणि मग का मी बिल्लो झाडझूड करायले तर आपली काही मी झाडझूड करून ठेवली होती आणि बाबा बिल्ले गाय धुवालेत. मग मी का आता बसलो मोबाईल पाहत बसलो आणि काय आता गायला लेप मांडली. मग आपली अशी सोयाबीन आता मग गायला पाणी पाजलं आणि मग का आता आपली गाय बंडील बांधली कारण की आपल्याला जायचं होतं घेऊन घरी आणि मग बंडी घेऊन चाललं घरी मी. आणि मग घरी आलं दूध नेऊन टाकलं डेअरीवर आपली अशी डेअरी. आणि मग काय आता आजचं फॅट लागलं होतं. मग सल्पीच्या चुंगड्यात टाकल्या काल ती राखी बांधायलेत. मग बसलो बंडीवरून चाललो वावरात आलो. का आता अमन बनवायला लागला वटी बांधायला लागला आणि अमन करी गोष्टी पटकन वावर झालं पाहिजे टाकून म्हणून. मग का आता सल्पेट दिलं अमन सपासपन चाललं. मग आम्ही सल्पेट टाकाले आणि तिकडं का आता नागपूरवाले थांबले होते आपलं वावर पाहिले. ईश्वर ब्लॉकरचा फॅन आहे म्हणे. मग सल्पेट टाकणं झालं आणि मग मी का आता आम्ही बसलो इरितो आले आणि पियुष भाऊ का त्या सुरस मारे एक नंबर. मग आम्ही चाललो रस्त्यानं चाललो मग आता घराकडे जायचं आहे आपल्याला. चाललो रस्त्यानं मग आपल्या गावातल्या आणि मग आलो इकडं कुट्ट्यामध्ये बसवले कारण की मग का तर आजचे नाही आम्हाला आलं एका जणाचा फोन तर आम्ही चाललो एका जणाला हपकाले. तर मग तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्हाला सोटं दाखवतो घेऊन यावे. कसे आहे सोटं आमचे आम्ही हपकालेच फुल प्लॅनिंगमध्ये जात होतो. आणि मग असेच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि पुढचे ब्लॉग लवकरात लवकर येत जाईल तर ब्लॉगला फॉलो करा आपल्या चॅनलला फॉलो करा.